सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. 2026मध्ये अधिक मास आलेला आहे, म्हणजेच धोंड्याचा महिना. काही ठिकाणी धोंड्याचा महिना म्हणून ओळखलं जातं, काही ठिकाणी पुरुषोत्तम महिना मास म्हणून ओळखलं जातं. तर 2026मध्ये अधिक मास आलेला आहे. 17 मे 2026 पुरुषोत्तम अधिक ज्येष्ठ मास आरंभ होणार आहे आणि 15 जून 2026 पुरुषोत्तम अधिक ज्येष्ठ मास समाप्त होणार आहे. कळालं असेल माझ्या सर्व महिलांना, दादांना, 2026मध्ये अधिक महिना अधिक मास आलेला आहे. 17 मे 2026 पुरुषोत्तम अधिक ज्येष्ठ मास आरंभ होणार आहे आणि 15 जून 2026 पुरुषोत्तम अधिक ज्येष्ठ मास समाप्ती होणार आहे. अधिक मास 2026मध्ये आल्याने सर्व सणवार लांबणीला गेलेले आहे आणि ज्येष्ठ महिना यावर्षी 2 महिन्यांचा असणार आहे. म्हणजे अधिक ज्येष्ठ आणि नीज ज्येष्ठ असा 2 महिन्यांचा ज्येष्ठ महिना असणार आहे. यामुळे सर्व सणवार लांबणीला गेलेले आहे. तर पहिला सणवार म्हणजे सर्व स्त्रियांचा आवडता सण म्हणजे वटपौर्णिमा. यावर्षी 15 ते 20 दिवस लांबणीवर असणार आहे, कारण 31 मे 2026 रविवार दिवशी अधिक ज्येष्ठ पौर्णिमा आल्याने वटपौर्णिमा निज ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमा असणार आहे. 29 जून 2026 सोमवार दिवशी वटपौर्णिमा आलेली आहे, म्हणून 15 ते 20 दिवस वटपौर्णिमा लांबणीवर गेलेली आहे. पहिला सण, सर्व स्त्रियांचा लाडका सण म्हणजे वटपौर्णिमा यावर्षी 2026मध्ये जराशी लांबणीवर गेलेली आहे. दुसरा सण, आपल्या सर्व विठू माऊलींचा आवडता सण म्हणजे आषाढी एकादशी 25 जुलै 2026 शनिवार रोजी आलेली आहे. जराशी एकादशी सुद्धा यावर्षी लांबणीवर जाणार आहे. तिसरा सण म्हणजे नागपंचमीचा सण 17 ऑगस्ट 2026 सोमवार दिवशी आलेली आहे आणि भाऊ बहिणींचा आवडता सण म्हणजे रक्षाबंधन. 2026मधील रक्षाबंधन जरासं लांबणीवर गेलेलं आहे. 28 ऑगस्ट 2026 शुक्रवार दिवशी रक्षाबंधन सण आलेला आहे. त्याचबरोबर गोकुळ अष्टमी, सोन्यासारखा सण गोकुळ अष्टमीचा 4 सप्टेंबर 2026 शुक्रवार रोजी आलेला आहे. गोकुळ अष्टमीचा सण सुद्धा हा थोडासा 15 ते 20 दिवस हा लांबणीवर असणार आहे. त्याचबरोबर 2026मध्ये हरतालिका तृतीया आणि गणेश चतुर्थी दोन्ही तिथी एकत्र आलेली आहे. बघा, हरतालिका आणि गणेश चतुर्थी दोन्ही सण माय माऊली आणि गणपती बाप्पांचा एकत्रित हा दिवस आलेला आहे. दोन्ही सण आपल्याला एकाच दिवशी साजरे करायचे आहे. बघा किती सुंदर हा दिवस आहे. 14 सप्टेंबर 2026 सोमवार दिवशी हरतालिका तृतीया आणि गणेश चतुर्थी एकत्रित आलेले आहे. हा सुद्धा सण 15 ते 20 दिवस लांबणीवर गेल्यामुळे थोडासा गणपती बाप्पासुद्धा आपल्याकडे यावर्षी जरासा उशिरा येणार आहे. त्याचबरोबर घटस्थापनासुद्धा थोडीशी लांबणीवर गेलेली आहे. घटस्थापना 11 ऑक्टोंबर 2026 रविवार दिवशी असणार आहे. तसंच दसरा 20 ऑक्टोंबर 2026 मंगळवार दिवशी असणार आहे आणि आपलं वर्षातलं सर्वात मोठं लक्ष्मीपूजन यावर्षी थोडंसं लांबणीवर आहे. 8 नोव्हेंबर 2026 रविवार दिवशी लक्ष्मीपूजन आलेलं आहे. आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक महिन्यातील व्रतवैकल्याला खूप महत्त्व आहे. त्यामागे आपण आपल्यातील प्रत्येक नातं संबंध जपत असतो. प्रत्येक महिना, सण, व्रत हा आपल्या सर्व नात्यातील प्रेम अधिकाधिक वाढवण्यासाठीचाच असतो. त्यातीलच एक नाजूक नाते म्हणजे सासू सासरे आणि जावयाचे नाते, मामा भाच्यांचे नाते अधिक मासानिमित्त हे नाते अधिक आनंदाचे, प्रेमाचे व्हावे यासाठी प्रत्येक मुलीचे आई वडील प्रयत्नातच असतात. आपल्या मुलीला सासरी आनंदाने, प्रेमाने सांभाळून घेणारा
तिचा जवळचा व्यक्ती म्हणजे तिचा पती, म्हणून मुलीच्या आई वडिलांना नारायणा समान तो भासत असतो कायम. बघा, आपण आपल्या मुलीचं लग्न करतो तर प्रत्येक आई वडील सर्वात जास्त विश्वास कोणावर ठेवतात तर आपल्या जावयावर, आणि आपला जावई त्यांना नारायणा समानच वाटत असतो. कारण आपली मुलगी लक्ष्मीप्रमाणे आपण त्यांना देतो, तर तो जावई सुद्धा प्रत्येक आई वडिलांना नारायणा समानच भासत असतो. म्हणून पुरुषोत्तम मासात जावयाचा मान म्हणून त्याला आपल्या ऐपतीप्रमाणे वाण दिलं जातं. वाण देण्याला म्हणजे अधिक मासात वाण देण्याला खूप खूप जास्त महत्त्व आहे. अधिक मासातील प्रत्येक दिवस हा शुभच असतो, म्हणून जावयाला जमेल त्या दिवशी घरी बोलावून त्याला वाण दिले जाते. आजकालच्या थाटामाटाच्या जीवनात प्रत्येक जण आपल्या मुलीच्या सासरकडील व्यक्तींना खुश ठेवण्याचाच प्रयत्न करत असतात. आधीच्या काळात अधिक महिन्यात जावयांना सोन्याचे, चांदीचे दागिने किंवा तांब्याचे भांडे वाण म्हणून दिले जायचे. त्याचबरोबर घरी तयार केलेले गुळाचे अनारसे, म्हैसूर पाक, बत्तासे हे वाण म्हणून दिले जायचे. आपल्या हिंदू धर्मात अजून सुद्धा जावयाला वाण देतात आणि आवर्जून हे पदार्थ बनवले जातात. त्यांचा पाहुणचार केला जातो. म्हणजे मुलीला, जावयाला, नात नातू यांना सर्वांना घरी बोलवलं जातं आणि त्यांचा मान सन्मान केला जातो. त्यांना कपडे लत्ते दिले जातात, त्यांना वाण दिलं जातं. म्हणजे आपल्या ऐपतीप्रमाणे जसं आई वडिलांना जमेल ना, सोनं नाणं जमत असेल, चांदी जमत असेल किंवा वस्तू, तांब्याच्या वस्तूचं वाण देणं खूप महत्त्वाचं ठरतं. सोनं चांदी एक वेळेस नाही दिलं ना जावयाला तरीही चालेल, पण या धोंड्याच्या महिन्यात अधिक मासामध्ये जावयाला किंवा नात नातू मुलीला वाण देत असाल तर तांब्याची अगदी छोटी जरी वस्तू दिली ना तुम्ही तरीही चालेल, पण तांबं दान करणं या अधिक महिन्यात सर्वात अधिक शुभ दान मानलं जातं. आई वडिलांची परिस्थिती बेताची असेल त्याप्रमाणे ते जावयाचा मान पान जरूर करतात. त्याचबरोबर मामा मामी सुद्धा आपल्या भाच्यांना भाचींना वाण अवश्य देतात. असं म्हटलं जातं की अधिक महिन्यात जे मामा मामी आपल्या भाच्यांना मान पान देऊन वाण देतात ते सदा त्यांच्या घरात सदा लक्ष्मी नांदते. पुण्यफळ सर्व मामा मामींना मिळते. म्हणून प्रत्येक मामा मामींनी सुद्धा तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्हाला एखादं छोटंसं तांब्याची वस्तू जरी भाच्यांना भाचींना देता आली ना तर या अधिक महिन्यात छोटं निरांजन जरी दिलं ना तुम्ही, 50-100 रुपयाचं वाण म्हणून भाच्या भाचीला त्यांना मानपान करा, घरी बोलवा आणि मानाने त्यांच्या हातात ते दिलं ना तुम्ही, एक छोटीशी निरांजन जरी दिली, दिवा दिला किंवा तुम्हाला मोठं तांब्याचं भांडं द्यायचं असेल, सोनं चांदी तुमच्या ऐपतीप्रमाणे जी मामा मामी भाच्यांचा अधिक महिन्यात मान सन्मान करते आणि त्यांना म्हणजे आपल्याकडं बोलावते, त्यांचा मान सन्मान करते, तर त्या मामा मामींना या जगात कसलीच कमी पडत नाही. त्यांच्या घरात अखंड लक्ष्मी नारायणांची कृपा कायम मिळत राहते त्यांना. अधिक महिन्यात मामा मामींनी प्रत्येक भाचा भाची आपल्या ऐपतीप्रमाणे त्यांचा वाण देऊन मान सन्मान जरूर करावा. यामुळे त्यांचं घर गोकुळा समान कायम भरलेलं राहतं. म्हणून अधिक महिन्यात आपल्या ऐपतीनुसार प्रत्येक मामा मामीने भाच्यांना वाण अवश्य द्यावे. तुम्ही चांदीचे ताट, निरांजन, तांब्या, पेला किंवा तांब्याचा तांब्या, पेला, ताट, निरांजन किंवा छोटंसं निरांजन जरी दिलं ना तुमच्या ऐपतीप्रमाणे, असं नाही की खूप दिलं म्हणजेच वाण दिल्याचं पुण्यफळ मिळेल. अगदी छोटं निरांजन दिलं, मान सन्मान केला भाच्याचा, भाचीचा, जावयाचा, लेकीचा तरीही चालतं. आपल्या ऐपतीप्रमाणे मनापासून केलेलं वाण, दिलेलं वाण खूप महत्त्वाचं ठरतं. अनारसे, बत्तासे असे वाण अवश्य द्यावे. त्याचबरोबर अधिक मासात सुवासिनी स्त्रिया पायातील जोडवी बदलतात, म्हणजे जुन्या जोडवीत भर टाकतात.
मुलीच्या आईने मुलीला या अधिक मासात नवीन जोडवी घेऊन देणे ही आपली जुनी परंपरा आहे. असं म्हटलं जातं की अधिक मासात जोडवीत भर टाकल्याने सौभाग्यात भर कायम पडते, मुलीचे सौभाग्य कायम वाढते. म्हणून अधिक मासात जोडवी अवश्य वाढवावी. ज्या स्त्रियांचे माहेर घर खूप श्रीमंत आहे तर त्यांचे आई वडील नवीन जोडवीच काय, नवीन मंगळसूत्र, दागिने, जावयाला जाड चैन, नातूंना गळ्यात चैन असे सोन्याचे अलंकार सुद्धा आई वडील देत असतात. पण प्रत्येक आई वडिलांची अशीच म्हणजे खूपच श्रीमंत असतात असं नाही. तुम्ही मुलीला थोडासा मानपान दिला, जावयाला वाण दिलं, तुमचे नातू असतील त्यांना वाण दिलं, मुलीच्या पायात जोडवी असतील त्यात तुम्ही थोडीशी भर टाकून दिली तरीही चालेल. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही अधिक महिन्यात मुलीचा, जावयाचा, नातू यांचा मान सन्मान वाण देऊन करू शकतात. त्याचबरोबर मुलीने सुद्धा आईची संपूर्ण ओटी भरावी. साडी चोळीची, खणा नारळाची, तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्हाला आईला चांगली साडी घ्यावीशी वाटत असेल, आईचा पण मान सन्मान करावा वाटत असेल तर प्रत्येक मुलीने सुद्धा अधिक महिन्यामध्ये आईची संपूर्ण ओटी भरावी. तिला काचेच्या बांगड्या भरून द्याव्या स्वतःच्या हाताने. आईने पण मुलीला काचेच्या बांगड्या भरल्या या अधिक महिन्यात तर अतिशय शुभ. मुलीने सुद्धा आईला काचेच्या बांगड्या भराव्या. आता ज्यांची अजिबात परिस्थिती नाही त्यांनी देखील फक्त एक तांब्याचं निरांजन देऊन जरी जावयांना वाण दिले तर लाख मोलाचे हे वाण ठरते. म्हणून तुमची जर जशी परिस्थिती असेल ना तसं मुलीला, जावयाला वाण जरूर द्या. एक तांब्याचं निरांजन दिलं ना तरीही चालेल, लाख मोलाचं वाण ठरतं. म्हणून अधिक महिन्यात जेवढं होईल ना तेवढं नक्की करावं. आता अधिक मासातच आई मुलीला जोडवी का बरं बनवून देते तर अंगठ्या शेजारील बोटाची नस ही गर्भाशयाशी जोडलेली असते. आपल्या मुलीचे घर गोकुळ व्हावे असं प्रत्येक आईला वाटत असतं. म्हणून प्रत्येक अधिक पुरुषोत्तम मासात ती मुलीला जोडव्यांमध्ये भर टाकून देते. म्हणजे तिचं सुख सौभाग्य वाढतं, तिचं घर गोकुळासारखं कायम राहतं. म्हणून प्रत्येक आईने थोडी का होईना चांदीची भर मुलीच्या जोडव्यांमध्ये जरूर टाका. एक भार टाकली तुम्ही, 2 भार तुमच्यावर आहे, 1 तोळं, 2 तोळं किंवा जास्त तुमच्या मुलीला जेवढे लागत असतील जोडवी तेवढी तुम्ही थोडीशी भर त्या जोडव्यांमध्ये जरूर टाकून द्या. यामुळे तिचं सुख सौभाग्य वाढतं, तिचं घर कायम गोकुळ बनून राहतं, तिच्या घरात कशालाच कधी कमी राहत नाही, तिथं अखंड लक्ष्मी नारायणांची कृपा राहते. म्हणून प्रत्येक आईने जोडवी जरूर बनवून द्यावी आणि प्रत्येक मुलीने सुद्धा आईची छान ओटी भरावी आणि तिला आठवणीने काचेच्या बांगड्या आईला जरूर भरून द्याव्या मुलीने. अधिक मास, पुरुषोत्तम मास पुढील वर्षी आल्याने सर्वांना आपल्याला लक्ष्मी नारायणांची जेवढी सेवा होईल ना या अधिक मासात तेवढी जास्तीत जास्त सेवा जरूर करावी. 17 मे 2026 ते 15 जून 2026 हा 1 महिन्याचा कालावधी हा पुरुषोत्तम मास म्हणून असणार आहे. या महिन्यात केलेली सेवा 1000 पट आपल्याला फळ मिळवून देते. म्हणून रोज आपल्या घरात, देवघरात बाळकृष्णाची मूर्ती असेल, जी देवी देवता आहे तुमच्या घरात, रोज दुधाने अभिषेक घालावा देवी देवतांना. आणि खास करून बाळकृष्णाची मूर्ती असेल तर बाळकृष्णाच्या मूर्तीवर दुधाने अभिषेक घालावा, पाण्याने घालावा. नंतर देवांना छान आसन देऊन स्थापन करावं. आणि तुमच्याकडं झेंडूची फुलं असतील ना, पिवळी ऑरेंज रंगाची झेंडूची फुलं, तर आवर्जून देवांना, बाळकृष्णांना किंवा विठू माऊली असेल तुमच्या देवघरात तर तुळस अर्पण करावी, झेंडूची फुलं अर्पण करावी. आणि रोज नित्य नियमाने सकाळ किंवा संध्याकाळ विष्णू सहस्त्र नामावली आपल्या देवघरात दिवा अगरबत्ती लावून घ्यावा. दिवा लावताना तुपाचा दिवा लावाल याची काळजी जरूर घ्या. आणि श्री हरी विष्णूंची सर्वात प्रभावी सेवा म्हणजे श्री विष्णू सहस्त्र नामावली रोज पठण करायचं आहे. नाही पठण करता आलं किमान 1 वेळा तरी सकाळ किंवा संध्याकाळ
शांततेत आपल्या कानावर, आपल्या घराच्या भिंतींवर ते एक एक शब्द ऐकला गेला पाहिजे. अशा थोड्याशा मोठ्या स्वरात जरूर तुम्ही यूट्यूबवर ऐकायचं आहे. सर्वांनी ऐका, खूप छान अनुभव येतील. जेवढी या पुरुषोत्तम मासात आपल्या भगवान श्री हरी विष्णूंची सेवा होईल ना, त्या घरात अखंड लक्ष्मी कायम वास करते. कधीच त्या घरात कशालाच कमी पडत नाही. सुंदर महिना आहे. या महिन्यात केलेली सेवा अधिकाधिक फळ देऊन जाते. म्हणून अधिक महिन्यात आपण जेवढी श्री हरी विष्णूंची सेवा कराल ना, तेवढी जास्तीत जास्त करायची आहे. व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला झालं तर रोज 11 वेळा पठण करा. नाही करता आलं किमान 1 वेळा तरी जरूर पठण करा. स्वामींचं श्री स्वामी चरित्र सारामृताचे जेवढे पारायण होतील ना या महिनाभरात, तेवढे जरूर करा. गुरुचरित्राचं पारायण करायचं असेल तुम्हाला, अधिक महिना आहे, छान आहे, तुम्ही करू शकता. फक्त अधिक महिन्यात लग्न वगैरे होत नाही, तुम्हाला गृहप्रवेश करायचा असेल, या महिन्यात नाही केला तुम्ही तरीही चालेल. लग्नाची बोलणी किंवा लग्न या गोष्टी या महिन्यात करू नये असं शास्त्र म्हणतं आहे. म्हणून या गोष्टी करायच्या नाही. फक्त आपल्याकडून जेवढी देवांची सेवा होईल ना, या महिन्यात देवांची सेवा करायची आहे. स्त्री सूक्तम पठण करा, पुरुष सूक्तम पठण करा. नाहीच काही जमलं माझ्या महिलांना, दादांना, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः आपल्या श्री हरी विष्णूंचा मंत्र जपत राहा. दिवस रात्र या महिनाभर मंत्र जपत राहा. फळ अवश्य मिळणार आहे. जेवढी सेवा होईल, तुळशी मातेची रोज सेवा करायची आहे. अधिक महिना आहे. अधिक महिना संपेपर्यंत या वस्तू महिलांनो घरातून कुणालाच देऊ नका. हे नियम सर्वांना लागू पडतात. माझ्या महिला असतील, दादा असतील, स्वतःच्या घरातून दूध असेल, दही असेल, हळद असेल, मीठ असेल, तुरटी असेल किंवा स्वतःच्या घराची लक्ष्मी म्हणजे पैसे किंवा महिलांचं साज शृंगाराचं साहित्य असेल, कुणी कितीही मागू द्या, आपल्या घरातून या वस्तू कुणालाच देऊ नका. आणि संध्याकाळच्या वेळी तर अजिबातच नाही. महिनाभर हे नियम सर्वांना लागू पडतात. त्याचबरोबर घरात मसुराची डाळ असेल किंवा अख्खा मसूर असेल, काही लोक तर कांदा लसूण विरहित जेवण बनवून खातात, तर आपण अख्खा मसूर असेल किंवा मसूरची डाळ, मांसाहार या गोष्टी, हे पदार्थ आपल्या जेवणात टाळायचे आहे. 1 महिनाभर तरी आपण या गोष्टींची काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर जावयाला वाण देताना 33 अनारशांना सुद्धा खूप महत्त्व आहे. पारंपरिकरित्या आपण 33 अनारसे आणि 1 चांदीचं किंवा तांब्याचं निरांजन ताटात लावून ते ताट वाण म्हणून आपण जावयाच्या लेकीच्या हातात देत असतो. यामुळे जावयाला आणि लेकीला तर 33 पटीने पुण्यफळ मिळतं. पण आपण जे आई वडील जावयाला आणि लेकीला वाण देतात ना, तर त्यांना सुद्धा 33 पटीने 33 जन्मांचं पुण्यफळ मिळत असतं. कारण आपली लेक आणि आपला जावई म्हणजे साक्षात लक्ष्मी नारायण आहे आणि आपण त्यांना वाण देत आहोत आणि ते निरांजन लावून वाण देतो ना, तर त्यांच्या पण संसारात सुख सौभाग्य वाढतं. आणि जे लोक वाण देतात आई वडील, त्यांना सुद्धा सुख सौभाग्य प्राप्त होतं. त्यांच्या घरातलं, त्यांच्या आयुष्यातलं अंधार दूर होतं आणि लेकीच्या संसारात सुद्धा सगळं काही चांगल्याच गोष्टी घडून येतात. म्हणून वाण देताना 33 अनारसे, आता अनारसे नाही बनवता आले कुणाला, तर मग बाजारातून तुम्ही 33 बत्तासे जरी ताटात आणून ठेवले आणि 1 निरांजन तुम्हाला जसा परवडेल, मग चांदीचा द्या किंवा तांब्याचा, 1 निरांजन ताटात ठेवून तो लावून, तुपाचा दिवा लावून किंवा तुमच्याकडं पारंपरिकरित्या तेलाचा लावून देत असाल तर तशा पद्धतीने, तुमच्या पारंपरिकरित्या अशा पद्धतीने ताट वाण म्हणून जरूर द्यायचं आहे. धोंड्याच्या महिन्यामध्ये पुरणाच्या धोंड्यांना खूप महत्त्व आहे. अधिकात जेव्हा लेक जावयाचा मानपान करतो आपण, तेव्हा पुरणाचे तुम्ही उकडीचे धोंडे बनवू शकता किंवा तळणीचे धोंडे बनवले तरीही चालेल. अधिक महिना सुरू होताच आपल्या लेक जावयासाठी या छान अगदी सोन्यापेक्षा मौल्यवान वस्तू जरूर खरेदी करा. आपली लेक आपल्याकडे येणार, तिचा मानपान करू आपण जावयासह, लेकीचा, तिच्या लेकरा बाळांचा. तर आई जेव्हा तिला अगदी साधी जरी वस्तू दिली ना, लेक भरभरून पावत असते. तर आई वडिलांनी आपल्या लेक जावयासाठी सोन्या
याहून मौल्यवान वस्तू तुम्ही म्हणजे चांदीचा किंवा तांब्याचा दिवा खरेदी करू शकता. तुम्हाला जर लेकीला बाळकृष्णाची मूर्ती द्यायची असेल, मग ती चांदीची असू दे, पितळाची असू दे, तर या अधिक महिन्यामध्ये बाळकृष्णाची मूर्ती आपल्या लेक जावयाला जरूर द्यायची आहे. तुम्ही लग्नात दिलेली असेल किंवा तुमच्याकडं राहून गेलेलं असेल, तर या अधिक महिन्यामध्ये बाळकृष्णाची मूर्ती आवर्जून लेक जावयांना द्यायची आहे. चांदीचा किंवा तांब्याचा तुम्ही दिवा देऊ शकता, निरांजन, तांब्याची तुम्हाला कलश द्यायचा असेल, अशा तांब्याच्या वेगवेगळ्या वस्तू तुम्ही लेक जावयाला वाण म्हणून देऊ शकता किंवा बाळकृष्णाची मूर्ती दिली तरीही चालेल. या अधिक महिन्यामध्ये अधिक महिना संपण्याच्या आत आपल्याला सर्वांना काही नाही केलं तरीही चालेल, पण या एका झाडाला स्पर्श करून यायचं आहे. ते झाड आहे ते म्हणजे पिंपळाचं झाड. अधिक महिन्यामध्ये कधीही तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे, पाणी अर्पण करा, एक दिवा लावा, गुळाचा खडा ठेवा, तिथं ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत करत 21 वेळा प्रदक्षिणा घाला. लक्ष्मीनारायणांचा मंत्र जपा, ओम श्रीम नमः या मंत्राचा जप करा, पाणी अर्पण करा, दिवा लावा आणि स्पर्श जरूर करा. बघा किती सुंदर